रमा कुठं आहे? बाबा, ते रस्त्यात भीम भेटला होता, त्यामुळे रमा तिथंच राहिली. मला माहित होतं रमा आपल्या नवऱ्याला सोडून अशी आरामात एकटी नाही झोपू शकत, कारण ती रमा आहे. आणि ती जिजाबाई हाय. कवा कवा हे बी बोलत जावा की जिजाबाई हाय. म्या तुमच्या संग कवा वाईट वागणूक केली का? म्या कवा तुम्हासनी घराच्या बाहेर झोपू दिलं? खरं तर रमा भीमवर जेवढं प्रेम करते ना, तेवढंच प्रेम म्या बी तुमच्यावर करते, पर तुम्हाला दिसत नाही कधी. कसं आहे ना जिजाबाई, नवरा बायकोच्या मध्ये जरासं प्रेम कमी असेल तर चालून जातंय, पण एक दुसऱ्यांच्या प्रती सन्मान नसेल ना, तर मग त्या प्रेमाचा बी काय फायदा? बरोबर ना? आनंद लक्ष्मी, जर आता मी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना समजवायला लागल तर त्यासनी चांगलं नाही वाटणार. त्यामुळं तुम्ही दोघं आज जावा आणि समजवा त्यांना. इतक्या वर्षापासून जिजाबाई त्यांच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींना ऐकत राहिली. यो सन्मानच तर होता, आणि जर नसेल सन्मान तर मग काय होतं? सन्मान हा आहे की मी तुमच्या निर्णयाला थांबवलं नाही, आणि मला जेव्हा इथं बसायचं होतं तेव्हा तुम्ही बी मला नाही थांबवलं. नवरा बायकोच्या नात्यात सन्मान असणं गरजेचं असतं. हो रमा, सन्मानाशिवाय कोणत्याही नात्यात गुलामीचे भाव येतात, आणि गुलामीचे भाव कोणत्याही नात्यात किड्यासारखे असतात, जे पोकळ करूनच सोडतात. चल, आता तुला घरी गेलं पाहिजे. नाही, मी पूर्ण रात्र तुमच्या सोबतच राहणार. पूर्ण रात्र नको, तर पूर्ण रात्र थांबा. जर प्रेम नसेल तर निघून जा, आणि जर असेल तर थांबायतच, कारण ही रात्र सामान्य रात्र नाही. ही रात्र भीमराव आंबेडकरच्या संघर्षांची रात्र आहे. ही रात्र तुम्ही कधीच विसरणार नाही, ना मी विसरणार नाही पूर्ण जग. ही रात्र येणाऱ्या आपल्या पिढीसाठी प्रेरणा असेल. म्हणजे काय चाललंय तुझ्या मनात? मला ना तुमचा साक्षात्कार घ्यायचा आहे. काय? हो, भीमराव आंबेडकरचा पहिला साक्षात्कार त्यांची बायको रमा घेईल, आणि आज ती संधी मिळाली आहे. काही पण बोलतीयस तू, काही म्हणतीयस. मी ना घरातून निघाले होते तेव्हा हे घेऊन निघाले. मी ठरवलं होतं की आज रात्री मी तुमच्याशी प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तरं द्यायची. हा, तर पहिला प्रश्न भीमराव आंबेडकरजी, आज या रात्रवेळी आपल्या आयुष्याला तुम्ही संघर्षाला कसं बघता? सांगा की. माझ्या आयुष्यात सर्वात दोन कमकुवत क्षण नमूद झालेत. एक क्षण तो होता जेव्हा माझ्या आईने, भीमाबाईने, माझ्या समोर श्वास सोडला. आणि मी काहीच नाही करू शकलो. आणि दुसरा क्षण आज आहे, जी माझी बायको माझ्या समोर आहे, पण लांब बसली आहे. मनात असलं तरी तिच्याजवळ नाही जाऊ शकत. एक तो दिवस होता
जेव्हा मी माझ्या आईला शांत निद्रेतून उठवू नाही शकलो. आणि एक आजची रात्र आहे की मी माझ्या पत्नीला व्यवस्थित झोपू पण देत नाहीये. बस आजवरच्या आयुष्यात हेच 2 सर्वात कमकुवत क्षण दिसतायत. आजच्या या रात्रीला संघर्षाच्या नजरेने मी अशा प्रकारे पाहतो. तुम्हाला असं वाटतं का की ही घटना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी, ज्याने लोक शिकू शकतील, पण कमकुवत वेळी पण हिम्मत नाही हारली पाहिजे? नाही, मला नाही वाटत की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचाव्यात. मला नाही वाटत की आजपर्यंत मी जेवढा संघर्ष केलाय त्या संघर्षाच्या गोष्टींना लोक श्रद्धेने ऐकावे. मला नाही वाटत. मला फक्त एवढं वाटतं की लोकांनी मला आपलं समजावं, मला असंच बघावं जसे ते आहेत. मला त्यांचा भाऊ, मुलगा, मित्र समजावं. पण मी हे नक्की इच्छितो की लोकांनी आपल्या हक्काच्या गोष्टी बोलाव्या, आपल्या अधिकारांना समजावं, आपल्या हक्कासाठी लढायला शिकावं. प्रत्येक परिस्थितीत लढायची जी जिद्द जी माझ्यात आहे ती आपल्या जातीतल्या प्रत्येक व्यक्तीत यावी. बस माझ्या जातीतल्या लोकांबद्दल माझी एवढीच अपेक्षा आहे की ते आयुष्याच्या प्रत्येक अवघड परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी संघर्ष करत राहावे. आई, तुम्ही समजे इथे असं का बसले आहात? कारण तिथं भीम आणि रमा पुऱ्या चाळीसाठी संघर्ष करत आहे. आपला आनंद, शांती विसरून तिकडं फिरत आहे. आणि म्या इथं शांतीने कसं झोपू शकते? आम्ही इथंच बसू. वय ताई, तुम्ही बरोबर बोलताय. भीम आपल्या जातीसाठी इतकं करतोय तर आपल्याला बी त्याची साथ द्यायला पाहिजे. तेच आठवून आम्ही समदेवी इथे आलो आणि आम्ही समदेवी इथेच बसू. वय, आम्ही समदे पण भीम सोबत आहोत, म्हणून आम्ही समदे पण इथंच बसणार. आम्ही पण सोबत आहोत. आम्ही बी सोबत आहे. जर समधी एकत्रच बसलो आहे तर समधी एकत्रच बोलूया. आम्ही समधे सोबत आहोत. आम्ही समधे सोबत आहोत. आम्ही समधे सोबत आहोत. आम्ही समधे सोबत आहोत. आम्ही सोबत आहोत. संघर्ष त्याचाच जिंकतो ज्यांना अजून संघर्ष करणारे लोक तयार होते. इथं होत आहेत भीमपुरा, रमा, तुम्हा दोघांचं अभिनंदन. सब विधि सहजे पाइए, जे मन जोगी होय. बाबा, मला माहिती आहे सर्व. त्या मालवजीने आपल्या मित्राला भीमरावला जेवण्यासाठी केलेले आहे. तो स्वतःला खूप हुशार समजतोय ना. बाबा, माझ्याच माणसांकडून मलाच मारलं. हे बघा बाबा, छोट्याला मारलं, महिपालला. बाबा, मी त्याला सोडणार नाही. जीव घेईन मी त्याचा. जुबाल, शांत हो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिक.
जर मी मान्य देखील केले की तुझा अंदाज अचूक असेल तर कसे सिद्ध करशील की तो मालोजीच होता? बाळा, जी गोष्ट सिद्ध नाही करू शकत त्यावर विचार करण्याचा काहीच उपयोग नाही. त्या खालच्या जातवाल्यांना अंदाज देखील नाही आहे की त्या सर्वांच्या आयुष्यात किती मोठे वादळ आणणार आहे मी. एक काम कर, तो आपल्या सर्व माणसांना तयार ठेव. कोणत्याही प्रकारची लढाई लढायला. बाबा, तयारी तर भीमराव आणि त्याच्या जातीतील लोकांनी केली आहे. कोणत्या गोष्टीची तयारी? बाबा भीमच्या जातीची, प्रत्येक वस्तीची काही माणसं जे भीमचे समर्थक आहेत ते तिकडे न्यायालयाच्या समोर एकत्रित झालेत आणि ओढत आहेत. सभेमध्ये भागीदारी पाहिजे. बाबा, मला तर वाटत आहे की भीमराव ही लढाई जिंकून सभेमध्ये भागीदारी मिळवेल. बाल, एवढा का घाबरत आहेस तू? बाळा, जर खालच्या जातीचे काही लोक गोळा झालेच तरी तर आपल्या व्यवस्थेचे काहीच बिघडू शकत नाहीत ते. अरे, मुंग्यांसारखे चिरडून टाकू त्या सर्वांना. दूध घेऊन आलास ना तू? जा जा, जाऊन एक सुंदर स्वादिष्ट असा चहा बनवून आण. जा 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 जा. होय बाबा. भीमदादा, रमाताई, भीमदादा, रमाताई, भीमदादा, रमाताई, लवकर उठा. अरे उठा ना. काय झालं? आज तर कमालच झाली. वेगवेगळ्या चाळीतून आपल्या जातीचे बाहेर निघून न्यायालयाच्या समोर उभे राहून जोर जोरात ओरडतायत की सभेत आमची पण हिस्सेदारी असावी. अरे वा, खूप छान. रमा, तुझे, आनंद दादाचे, लक्ष्मी वहिनीचे सर्वांचे कष्ट फळाला आले. अभिनंदन. मग विचार तर तुमचाच होता ना. तुम्हाला पण शुभेच्छा. आणि चाळीत सगळे खुश आहेत. मालोजी काका तर उड्या मारतायत. हे, माझा मित्र भीम यशस्वी झाला. हे हे हे, जोकू चाळीत परत येणार. वय काकी, आता भीम आणि जोको काका दोघी बी चाळीत परत येतील आणि आपण संधी सोबत राहू. अरे, ऐकलं तुम्ही दलिया आजी? जोकू चाळीत परत येणार आहे. जावा, तुम्ही बी नाचा की. माहित नाही भाच्याने काय तीर मारलाय ते. समधी लोक कामधंदा सोडून असं रस्त्यावर उतरली हाय. समध्यांचा आनंद, शांती हिरवून घेतला हाय त्यानं. जावा जावा जावा, नाचा. तुझ्या संग कोणी बोलत आहे नाही ना? वय, तुमचा तर पाय बी बरा नाहीये. तुम्ही नाचू बी शकत नाही ना? चला, चांगलं आहे. मी नाचवते तुम्हाला. चला नाचा. चला चला, जाऊन आपलं काम कर. अव चला की ताई, त्यात काय एवढं? जिजाबाई, जरा नाचा म्हणजे माहित पडल. जिजाबाई, जिजाबाई, चला मी तुम्हाला नाचवते. अशी मधी मधी नको करत जाऊ. शोभा, सोड माझा हात. जिजाबाई, सोड. माझी आईला नाचवायची इच्छा आहे ना तुमची? मी तुम्हाला दाखवते. शोभा, हात सोड. शोभा, हात सोड. शोभा, शोभा, मला चक्कर येत आहे. हात सोड माझा. सोड. जिजाबाई, याने असं शिकवण मिळते. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबरोबर जबरदस्ती करता तेव्हा आपल्या आयुष्याची अशीच राखरांगोळी होती. जसा आता तुला त्याचाच वाईट अनुभव होतोय. म्हणून पुन्हा पुन्हा सांगते की माझ्या आईला त्रास द्यायचं बंद कर, नाहीतर चांगलं नाही होणार.
पर यानं होणार काय? यानं काय होणार? अरे पोलीस 4 काटे मारतील समदेसनी, समधी पळून येतील. आणि भाई आपल्या जातीचा प्रत्येक माणूस उठून नाही गेलाय. प्रत्येक चाळीतून फक्त 10 मधून 2 माणसं गेली आहेत. तर सरकार 8 माणसं संघ उभी राहील का 2 माणसं संघ? हितेश काका, प्रश्न हा नाही की किती लोक उभे आहेत. काच प्रश्न ह्यो हाय की तुम्ही 8 माणसाच्या सोबत हायसा का 2 माणसा संघ. आणि तुम्ही कोणाचे बी संघ असाल, तुम्ही राहा. त्यात काय बोलायची गरज नाही. काय बोलायची गरज नाही? हा, आता तू बी भीमराव सारखं भाषण द्यायला लागला आहेस. बघत बस, परिणाम काय नाही यायचा. भीम परत नाही येणार. जनार्दन काका, परिणाम काय निघायचा तो निघू दे. आतासाठी आपण समधी तिथं जाऊया. रमा, आपण पण जाऊया. आपल्या जातीच्या लोकांसोबत संघर्षाला निर्णयापर्यंत घेऊन जाऊया. चल. आणि मी पण येणार. नाही दीपक, तू परत चाळीत जा. तुझं वय संघर्षासाठी नाहीये बाळा. का नाही? भीमदादा पण लहानपणापासून लढतायत ना, तर मी पण लढणार. माझ्यापासून माझं सौभाग्य हिरावू नका की भीमराव आंबेडकरच्या संघर्षाच्या लढाईत भाग घेऊ शकेन. आणि मला खूप त्रास होईल जर मी ही संघर्षाची लढाई सोडून चाळीत परत गेलो तर. तुमच्या दोघांच्या आधी मी जाणार. अरे, हे खालच्या जातीचे लोक पहिल्यांदा असे न्यायालयाच्या पुढे गोळा झालेले आहेत. वाटते आता यांना देखील यांचा हक्क द्यावा लागणार. होय फौजदार साहेब, असे कोणत्याच किमतीत होऊ देणार नाही आम्ही. सभा आम्हा उच्च जातीच्या लोकांची इब्रत आहे. या सभेमध्ये त्यास अस्पृश्य जातीच्या लोकांची भागीदारी अजिबात नाही, कधीच नाही होऊ देणार आम्ही. अहो, मी तर बोलत आहे फौजदार साहेब, उचला काठ्या आणि तोडून टाका सर्वांच्या हळे. मेघनाथजी, आम्ही वरून ऑर्डर येण्याची वाट पाहत आहोत. साहेब, आदेश मिळाला आहे. बोलले आहेत की जेवढ्या क्रूरतेने याची दडपशाही करायची असेल तेवढी दडपशाही करा. फौजदार साहेब, अरे आता उशीर कोणत्या गोष्टीसाठी? ठीक आहे तर. उचला काठी आणि चला. भीमराव, भागीदारी पाहिजे ना तुला? आता बघ कशी हाडे तुटतात तुझ्या जातीवाल्यांची. गुरुजी, भीम, खूप मोठी समस्या उभी झाली. काय झालं गुरुजी? प्रशासनाचे लोक कठोर धोरणाने सर्वांना मारून पळवत आहेत. काय? हे चुकीचं आहे गुरुजी. प्रशासनातले लोक आपल्या लोकांना असं मारू शकत नाही. हे तर आपल्या लोकांसोबत चुकीचं होतंय, अन्याय होतोय. बस भावा, इथेच बसूया. भीम, आपल्याला ही लढाई थांबवली पाहिजे, नाहीतर सर्व जखमी होतील.